हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. सर्वांना धन्यवाद. माझं मन थोडंसं भरून आलं. हे आमच्या विद्वतेचे हार नाहीत, हे आमच्या दर्शनाचे हार नाहीत. 7 ते 9चा टायमिंग माझ्या डोक्यात होतं ना, 8:30 ते 10:30 आहे. नंतर जेव्हा माझ्या डोक्यात क्लिक झाले, अरे म्हणून आपण तर 10:15 वाजले भजनच राहिले. मी थांबतो आता, काय जास्त वेळ घेत नाही, 10 मिनिटं थांबतो. माझा आजचा विषय फक्त एवढाच होता. मला दररोज कीर्तनात काहीतरी विषय सांगायचा असतो, दररोज काहीतरी. आज मला असं वाटलं कीर्तनकाराचे प्रकार सांगावेत आणि कीर्तनाची परंपरा करावी, म्हणून कीर्तनाकरता अभंग निवडला. समजा एवढाच विषय होता. दररोज मी असं काहीतरी डोक्यात ठेवतो. त्या मला वाटलं की आज राजे बोलले पाहिजे, त्या संबंधाने बोलायचं. आज मला शेतीबद्दल बोललं पाहिजे, एखादा शास्त्राने सांगायचा. मला जे जेव्हा वाटतं त्या संबंधाने बोलावं. मग स्त्री भ्रूण हत्यातील राजकीय ज्या ज्या धर्मक्षेत्रात सत्ता असेल किंवा एखादी मुलांची कधी रिक्वायरमेंट असते, आज या संबंधाने बोलावं. आम्हाला ह्या व्यक्तीला ऐकायचं, बोलायचं. मी तर इथपर्यंत म्हणतो, वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये एक प्रथा पडली पाहिजे. पुढच्या वर्षी पहा, मुरली महाराज जमलत बरं का अण्णा, पुढच्या वर्षी एक काम करा, 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये असं नियोजन करायचं. कीर्तनाच्या तारखा घेत असताना ते कीर्तन करायला सांगायचं. महाराज आमची ते कीर्तन होतं 8:30 ते 10:15. किती बोला ना, किती? तुम्ही असं कसं 2.25 तास? नाही, आमच्याकडे 2.25 तासच कीर्तन आहे. फक्त 2.25 तासाचं कीर्तन या करताय. 2.25 तास म्हणजे 10:15 वाजले की कीर्तन संपवायचं आणि 15 मिनिटं फक्त एका संताचं चरित्र सांगायचं. तुम्ही कोणते सांगू शकताय? त्यांना ज्ञानोबा द्या, कोणाला तुकोबा द्या, कोणाला सावता महाराज, कोणाला गोरोबा काका, कोणाला नरहरी महाराज. वारकरी संप्रदायाचे 7 संत, कारण आजही महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि कीर्तनकारांनी संत वाचले नाहीत. असं ना, 7 महिला कीर्तन करत असतील तर त्यांना सांगा तुम्ही, जनाबाई, मुक्ताबाई, कानोपात्रा, सुखबाई, ह्या 7 कीर्तन 15 मिनिटं तुम्ही त्यांच्याबद्दल बोला. कीर्तनकार जरी आपल्या स्वतःच्या परंपरेने काही 2.25 तास बोलला तर त्याला हे सांगा, कारण सावते महाराज आम्हाला ऐकायचे, आम्हाला गुरुबा काकाचे. आणि किती त्यांचा जन्मकाळ, त्यांचा ईशिसन, त्यांचा समाधिकाल, त्यानं लिहिलेला ग्रंथ, त्यानं केलेली साधना, एवढं 15 मिनिटात सांगायचं, जेणेकरून लोकांना ते चरित्र कळतील. कारण ज्या परंपरेत आपण जगलो ते संतच लोकांच्या वाचण्यात नाही, ते संतच लोकांना माहिती नाही. कीर्तनामध्ये संत सांगितले जात नाही, ग्रंथ सांगितले जात नाही. नेमकं कीर्तन काय असतो हाच परंपरा कळत नाही. आणि एकच शब्द आहे, होय अंग हरिरूप प्रेमे छंदेनाचे डोले. कीर्तन चांग, कीर्तन चांगा, कीर्तन चांग, कीर्तन चांग, हो कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांगा. कीर्तन चांग, कीर्तन चांग, हो हो कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, 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 होय अंग
प्रेम कागनाचे डोले प्रेम चंदनाचे डोले डोले कीर्तन सांग हो कीर्तन सांग होय अंग हरिरूप. पण पुढचा शब्द म्हणावा लागेल त्याला, प्रेमे छंदे नाचे डोले. कीर्तनामध्ये प्रेम पाहिजे, कीर्तन ऐकण्याचा छंद पाहिजे, कीर्तनात डोललं पाहिजे, कीर्तनात नाचलं पाहिजे. देहभान हरपेपर्यंत, देह भाव हरपेपर्यंत आपण सगळा हातचा राखून काम करतो. हलत नाहीत, डुलत नाहीत, बोलत नाहीत. लक्ष्म्यासारखाच कार्यक्रम 3 दिवस जेव घातल्या तरी खायनात. लक्ष्मी आल्या, लक्ष्म्या जेवल्या, लक्ष्म्या गेल्या, पण ताट हलत नात ना त्या. हातातला पानाचा विडा तसाच, मान ठेवली तशीच. लक्ष्म्यासारखी काय म्हणतो, नुसते ताट 2 तास. टाळ्या वाजून येत वाजन टाळी. नामदेवराय फक्त एवढंच वाक्य बोलले, पांडुरंगाचं भजन करायचं, सर्वांनी हात वरती करा, एवढंच बोलले. आता राहू दे, नंतर करा असं नामदेवराय बोलले. मी तुम्हाला करायला होतो थोड्या वेळ, पण ज्यांना आत्ता अचानक केले त्यांच्याकरता तुम्ही टाळ्या वाजवा, कारण ती आत्ता कीर्तनात अंतर्मुख झाली होती. याला म्हणतात हरिरूप होणे. शब्द कानावर पडला की त्याचा परिणामच पाहता, निष्ठेला परिणाम नसतो. तानाजी भूमी पाहिला ना, पण आता गडाला पण सिंह गेला. निष्ठेला परिणाम नसतो. आधी लगीन मग माझ्या रायबाच निष्ठा आहे. निष्ठेने परिणाम पाहायचा नसतो. आणि जो परिणामाचा विचार न करता निष्ठा ठेवतो त्याचा तर इतिहास असतो. विचार आहे, गडाला पण सिंह गेला. आज आज आझाद चंद्रशेखर, आझाद चंद्रशेखरांची आज आहे ना पुण्यतिथी. काल विदा सावरकर. या देशाला सुताची नखी चालून असणार नाही, या देशाला तलवारीची नखी लावा लागेल असं ते बोलले होते. धाक करायचे असेल तर. माझा विषय लांबेल. नामदेवराय सहज बोलले, पांडुरंगाचं भजन करायचं, सर्वांनी हात वरती घ्या. सर्वांनी हात वरती केले. समोर बसलेल्या आहे की नाही, समोर बसलेल्या गोरोबा काकाने आहे की नाही, शब्द कानाची पडल्याने त्यांच्या डोळ्यात धारा लागल्या. अंतकरणातलं प्रेम जागृत झालं ना. हात वरती करायचा, पण हातच नाहीत ना, डोळ्याच्या धारात थांबणार. काय होतं, एखादी घटना आपल्याला करायची इच्छा असेल आणि आपली जर परिस्थिती किंवा आपलं शरीर जर साथ देत असेल तर डोळ्याच्या धारा थांबत नाहीत, नाही थांबत. तो वाघ्या कुत्र्या सांगतात छत्रपती शिवरायाच्या संदर्भाने. 3 एप्रिल 1686 समाधी, रायगड किल्ला. राजांच्या चित्राला डाग देत असताना लाखो लोक रडत होते. राजा, लाखो माणसं मेले त्याचा, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नाही. जगायचं कोणाकरता राजा? स्त्रिया रडत होत्या, राजा तुम्ही होतात म्हणून आमचे कुंकू होतं. मुलं म्हणत होते, तुम्ही होतात म्हणून आमच्या बाहुबळात ताकद होती राजा. तुम्ही होतात आमच्या जगण्याची ऊर्जा, तुमचा ब्रेथ श्वास होतात राजा. असं प्रत्येकजण मोकळून धाय मोकळून रडत होतं. प्रत्येकाला सांगता येत होतं आमचं प्रेम आहे, पण तिथं त्या कुत्र्याला सांगताच येत होतं प्रेम आहे. त्याला दाखवायचं तर होतं, पण सांगता येत नव्हतं, कारण वाचा नव्हती. चित्तेला डाग दिला आणि तिने चित्तेत उडी मारली. आजही जर रायगड किल्ल्यावरती गेला तर राजाच्या समाधीपासून 10 फुटाच्या अंतरावरती त्या कुत्र्याची समाधी. कुत्र्याची कुठे समाधी असते? कुत्र्याची कोणी पूजा करतं, पण तो शिवरायांना त्याने जीवन समर्पित केलं, त्याची पूजा झाली. कोण विचारतो? रेड्याची कुठं समाधी असते, त्यानं ज्ञानोबाच्या हस्ते त्याने रेत बोलला, त्याची समाधी झाली. घोड्या कुठं पूजनीय असतो, जो घोडा देशाकरता धर्माकरता संप्रदायाच्या उपयोगाला आला, त्याची पूजा झाली. पूजा झाली. पक्षी हजारो आहेत जटायू नावाचे, मृत्यू लोक डिस्कवरीला हजारो पक्षी सापडतील, पण जो धर्म कार्यामध्ये, प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये सीता सोडवण्याकरता रावणाशी झुंजला, त्याची आज समाधी झाली. टाकेज नावाचा गाव, तालुका अकोले, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. परवा कीर्तन करून मी 4 दिवसापूर्वी त्याच तीर्थक्षेत्र होती, सर्व तीर्थभूमी. समाधी झाली. डोळ्यातून पाण्याच्या धारा थांबत नव्हत्या. पांडुरंगाचं भजन करायचं, काय करावं आता? आणि जेव्हा जेव्हा नामदेवराची ही घटना लक्षात आली, टाळी तर काकांना वाजवायची, पण हात नाही. पण काकाच्या चेहऱ्याची जिज्ञासा, भाव जागृत, क्युरियासिटी, भाव जागृत झाला होता. मी का नाही, मी का नाही, भाव तीव्रतेला गेला होता. डिझायरेशन, तीव्रता, प्रचंड तीव्रता. परिणाम फक्त तो एवढंच बोलले नामदेवराय, काका जेवढे असतील तेवढे हात वरती करा तर भजन. परिणाम त्या जिज्ञेसेचा आणि त्या प्रेमाचा परिणाम. प्रेमे छंदे, प्रेम शब्द अत्यंत मोलाचा आहे. कीर्तनामध्ये अंग हरिरूप नुसतं नाही, एवढं प्रेम, एवढं प्रेम. हातातून हात फुटले हो. आणि कधी टाळी सुरू झाली कळलंच नाही. सुरूच झालेली टाळीच कळली नाही.
तू करून त्यात नाचे डोले हरपले देह भाव. ज्या कीर्तनामध्ये जगण्याची ऊर्जा मिळते, ज्या कीर्तनामध्ये संकट दुःख या घटना डिलीट होऊन जातात, डिप्रेशन डिलीट होऊन जातं, आणि मी एक ब्रह्मरूप आहे, या जगतातला कोणता सजेते जगते विजेते भाव मला नाही, नाश नाही, परत नाही, कोणतीच वस्तू या शरीराला युक्त होते माझ्या आत्म्याला नाही, ही अंतकराची धावना जेव्हा होते आणि ब्रह्मरूप काय जेव्हा होऊन जाते तेव्हा तुकोबाराचा शब्द आहे कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं. आणि एकदा का की देह एकदर्शिनी जीवन प्राप्त झालं की संपूर्ण जगतातला ईश्वर आणि सर्व जगत आपल्या सोयरा आपला सखा वाटू लागतं. तिसरं चरण एक देशी जीव कळा, एक देशी जीव कळा, एक देशी जीव कळा, हो एक देशी जीव कळा, 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 हास कळा सोयरा, एक देशी जीव कळा, हास कळा सोयरा, प्रेमे छंदे नाचे डोले, डोले प्रेमे छंदे नाचे, एक देशी जीव कळा, हास कळा सोयरा, एक देशी जीव कळा, हास कळा सोयरा, प्रेमे छंदे नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले, नाचे डोले, नाचे डोले. भगवान महाराज न सांगता टाळ्या वाजवल्या सर्वांनी. वाजायचा परत एकदा वाजव. एक दिवशी जीवन कळा हा सकळा सोयरा. संपूर्ण एक देश जीवन शब्दाचा अर्थ काय? आपलं जीवन परमात्म रूप होणे, एक निष्ठा एक रूप होणे, शिल्लक न राहणे. तुका म्हणे अग्नी है का नाही, जेव्हा अग्नीत होतं लिप्त होतं. तुम्ही बाभळीचं लिंबाचं वडाचं कोणतंही झाड अग्नीत टाकलं त्याची राख होते. राख वेगळी असते का वेगळी वेगळी पडते? आंब्याची वेगळी वेगळी, राख सर्व मिळून एकच. तसं एकदा ब्रह्मरूप जीवन झालं की शरीराचा भेद राहत नाही, लिंग भेद राहत नाही, परिवर्तन नाही, जीवन रूप होऊन जातं, संपूर्ण जीवन कृष्ण रूप होऊन जातं. आणि हे फक्त कीर्तनाचंच नाही. वाक्य ऐका, चला एक वाक्य सांगतो आणि शेवटच्या चरणात जातो. हे फक्त कीर्तनाचं नाही, गाण्याचं पण, वाजवण्याचं पण. कित्येक वादक सुंदर असतात पण ते ऐकणीय श्रवणीय नसतात. वाक्य ऐका, ते दर्शनीय असतात वादक, सुंदर वादक दिसतात, वाजवलं बेरले की ऐकू वाटत नाही. काही वादक दर्शनीय असतात म्हणजे श्रवणीय असतात, ते श्रवणीय नसतात, दर्शनीय नसतात, पण मात्र काही वादक पूजनीय असतात. पागलदासांनी पकवाज वाजवला पण त्यांचं पकवाजाने एवढं सात्विक होतं, एवढं सात्विक होतं की सरस्वती प्रसन्न झाली. सरस्वती प्रसन्न झाली, एवढे पागल झाले ते. इतिहास म्हणजे संगीताच्या परीक्षेला पोराला विचार, पागलदासांचं चरित्र आहे. आणि सरस्वतीला तिनं सांगितलं मला बोल कोण शिकवणार? तिनं सांगितलं तुम्ही बोल शिकायची नाही, तुम्हाला कोणी शिकवणार नाही. आता तुम्ही बोल वाजवायचे नाही, तुम्ही वाजवण ते बोल असेल. तुकोबा म्हणजे आम्ही वेदांत सांगत नाहीत, आम्ही बोलतो तो वेदांत असतो. तुका सहज बोलेवाणी त्याच्या वेदांत घरी वाहे पाणी. आता ते सांगत नाही, तू चाले ते स्तवन, तो बोले ते हो, तो ज्या दिशेला चालतो ती दिशा प्रदक्षिणा, तो बोलतो ते स्तोत्र. हे पूजनीय व्यक्तीचं जीवन असतं. गाण्याचं पण तसं बरं का महाराज, भगवान महाराज वागुंडे महाराज. गाणारा सुंदर असणं वेगळा, गाणारा ऐकायला चांगला असणं वेगळा. लोक म्हणतात ना दिसायला चांगला पण माणूस गातो एक नंबर. आणि गाणारा दर्शनीय असणं, तसा गाणं पूजनीय असणे. सांगू का? 2 वाक्य सांगतो आणि थांबतो. बादशाच्या दरबारामध्ये तानसेन गात होता. कोण? तो श्रवणीय नक्की होता, तो दर्शनीय पण होता, तो पूजनीय नव्हता. पूजनीय नव्हता तो दिसायला चांगला होता आणि गाण्यात तयारच होता. तेव्हा होता जलालुद्दीन मोहम्मद बादशाह. त्यानं पट्टदीप नावाचा रागाला दिवे लावले. मेघ म्हणला रागाला पाऊस पडला. आमच्या गावच्या पोरानं हा प्रयोग केला. तुम्हाला आपण पटपट्टीप गाणं, त्यानं पट्टदीप गाणं गावची डीपी जळाली. करे याला करे मेघ मल्हार गाणं होती ते ढग निघून गेली. पण जेव्हा जेव्हा तानसेनला बादशाहना विचारलं तू कोणाकडे शिकला,
त्यानं सांगितलं माझ्या गुरुचं नाव हरदास स्वामी. कुठं राहतात? वृंदावनमध्ये. तू जर एवढा सुंदर गातो, तुझे गुरु किती चांगले गात असेल, माझी इच्छा आहे त्याला दरबारात घेऊन यावं. तानसेनं काय उत्तर दिलं माहिती का? तानसेनं सांगितलं ते येणार नाहीत. काय येणार नाहीत? त्यानं सांगितलं मी द्रव्याकरता गातो, मान प्रतिष्ठेकरता गातो, माझा गुरु फक्त कृष्णाकरता गातो. म्हणून जर कधी वृंदावनला गेलात, तानसेनच्या गायनाने दिवे लागले, कारण तो दर्शनीय आणि श्रवणीय होता. मात्र हरदास स्वामीची समाधी वृंदावनला गेला नसेल तर जा. गोकुळात जन्मला तो कृष्ण, गोकुळा मथुरेतल्या नावाचं नाव कृष्ण, आणि वृंदावनात ज्याचं मंदिर आहे, वृंदावनमध्ये कृष्णाचं मंदिर नाही. ऐकताना सर्वजण, वृंदावनमध्ये कृष्णाचं मंदिर नाही. वृंदावनमध्ये ज्या देवाचं मंदिर आहे त्याचं नाव आहे बाकी बिहारी. आणि बाकी बिहारी हा कृष्ण नाही, हा कृष्णाचं रूप आहे. आणि तो आमच्या हरदास स्वामीने स्वतःच्या भजनात प्रगट केलेला आहे की पूजनीय. म्हणून तर दर्शनीय श्रवणीय गाण्याने दिवे लागत असतात. पूजनीय व्यक्तीनं गायलं की देव प्रसन्न होत असतो. समोर येऊन देव साक्षात वरा तो बोल काय पाहिजे. आणि म्हणतो कोबरानंतर जेव्हा असं घडतं तेव्हा गाणं वाजवणं श्रवणं संपूर्ण जीवन कृष्ण होऊन जातं. आणि जगताचा जे जे दृष्टी दिशे ते ते आरोप. हा सकळा सोयरा सर्व जग सोयरे वाटतं. कृष्ण वाचे, कृष्ण पिता, कृष्ण चुलता, बहीण बंधू, विठ्ठल, मात, गोत, कुल सर्व वाटतं. आणि जेव्हा जीवनातला दृष्टीतला भेद निवृत्त होतो तेव्हा आपणच देवाचा साक्षात्कार होतो. शेवटचं चरण. तू का म्हणे उरला देव, तू का म्हणे उरला देव, तू का म्हणे उरला देव, तू का. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.